नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून अर्थात आजपासून देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत। एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीपासून ते बँक खाते, क्रेडिट कार्ड आदींच्या नियमावलीत बदलास प्रारंभ होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या नवीन कर दरांची अंमलबजावणी आजपासूनच होणार आहे। दरम्यान नेमके काय बदल होणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर बऱ्याच काळापासून निष्क्रिय असलेल्या मोबाईल बँकांचे यूपीआय व्यवहार थांबणार आहेत। फसवणूक आणि फिशिंग घोटाळे रोखण्यासाठी गेल्या 12 महिन्यात न वापरलेले यूपीआय आयडी बंद होतील। बँका, एफडी, आरडी आणि इतर तत्सम बचत योजनांवरील 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर टीडीएस कापणार नाहीत, ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चित करण्यात आली आहे। अनेक बँका बचत खाते आणि एफडी वरील व्याजदर बदलणार आहेत। एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक यासारख्या अनेक बँकांनी त्यांच्या एफडी वरील व्याजदर बदललेले आहेत। जर तुमचा पॅन आधार लिंक केलेला नसेल तर तुम्हाला आजपासून स्टॉकवर लाभांश मिळणार नाहीये। सेबीने म्युच्युअल फंड आणि डीमॅट खाती उघडण्याचे नियम अधिक कडक केलेत। नवीन नियमांनुसार सर्व गुंतवणूकदारांना केवायसी आणि नॉमिनी तपशील पुन्हा अपडेट करणं आवश्यक आहे। जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तर बँका तुमच्यावर दंड आकारू शकतात। आजपासून इनपुट सर्व्हिसेस डिस्ट्रीब्युटर म्हणजेच आयएसडी प्रणाली लागू केली जाणार आहे। या बदलाचा उद्देश राज्यांमध्ये कर महसुलाचे न्याय वितरण तसंच सुनिश्चित करणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।